नमस्कार. आजच्या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार? देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनातून दिली अपडेट. तर बघा लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला यापूर्वी महिन्यांचे पैसे जे लवकरात लवकर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लवकरात लवकर मिळत होते, महिना संपल्याबरोबरच मिळत होते. पण आता काय झालं की डिसेंबर महिन्याचे अजूनपर्यंत पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आलेले नाही. त्याबद्दल आपले राज्याचे नवीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधान भवनातून थेट म्हणजे माहिती दिली, अपडेट दिली आहे. नेमकी ती अपडेट काय आहे आणि तुम्हाला कधी पैसे मिळणार की नाही हा पण प्रश्न काही लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत आहे. तर आपण जाणून घेऊया. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. तर बघा, लाडक्या बहिणींचे 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये ते मिळणार की नाही बघा. आता नागपूरमध्ये आता सध्या अधिवेशन चालू आहे, त्यामध्ये काय म्हणत आहेत बघा. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 5 हप्ते मिळाले आहेत, बरोबर आहे. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष लागलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असं म्हटलं, पण अजूनपर्यंत मिळाले नाही. राज्य सरकारनं योजना सुरू करताना महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्याचे आव्हान दिले होते, बरोबर आहे. त्याचप्रमाणेच डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जातील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता बघा नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस बघा. आज या निमित्तानं सभागृहाला आश्वाद करू इच्छितो. कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, एक योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात टाकणार आहोत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेले नाहीत असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर बघा, आता जो अधिवेशन सुरू आहे सध्या नागपूरमध्ये, तो अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल असं आपले मुख्यमंत्री म्हणले आहे. लाडकी बहीण योजनेचे जे निकष पात्रता अटी होती त्या अजूनपर्यंत बदललेले नाही ते पण म्हणाले. आता बघा, जनतेचा पैसा योग्य प्रकारे गेला पाहिजे. काही जणांनी 4 खाती उघडली आहेत, बरोबर आहे. असं लक्षात आलं आहे की समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात तशा काही वाईट प्रवृत्ती असतात, बरोबर आहे. एखादी योजना चुकीच्या पद्धतीनं वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची जबाबदारी आहे ते योग्य प्रकारे गेला पाहिजे, बरोबर आहे. माणसांनीच 9 खाती काढली, त्याला लाडकी बहीण कसं म्हणायचा? लाडका भाऊ देखील म्हणू शकत नाही. बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकऱ्यांच्या संदर्भात, युवकांच्या संदर्भात, ज्येष्ठांच्या संदर्भात, वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत असंही देवेंद्र फडणवीस साहेब यांनी म्हटलेलं आहे. आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 1500 की 2100 रुपये म्हणजे काय मिळणार? म्हणजे बघा, निवडणुकीच्या पूर्वी म्हटले होते की 1500 वाढवून 2100 रुपये मिळणार. आता बघा नेमकं याबद्दल काय आहे. महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाद्वारे महिलांना त्यांची सत्ता आल्यास दर महिन्याला 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार महिलांना अर्थसंकल्पानंतर 2100 रुपयांप्रमाणे रक्कम मिळू शकेल. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिलेली आहे, यापूर्वी माहिती दिलेली आहे त्यांनी. त्यामुळं महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दर महिन्याला 1500 रुपये मिळतील. तर बघा लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्या सर्व ज्या शंका आहेत त्या दूर केलेल्या आहेत. म्हणजे डिसेंबर महिन्याचा तुम्हाला हप्ता म्हणजे मिळणार की नाही आणि किती रुपये मिळणार, 1500 रुपये की 2100 रुपये मिळणार? कारण की सध्या अधिवेशनामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे. काय म्हणाले ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे. बघा, तर हे संपूर्ण जे गोष्टी आहेत ते प्रॉपर पॉईंट आहेत या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.